आपण प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओजची सीरीज बघत आहोत। त्यात ऑलरेडी 3 व्हिडिओज आपण केलेत प्रेग्नन्सी रिलेटेड आणि आजचा व्हिडिओ आहे तो डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो म्हणजे अर्थातच ब्रेस्टफीडिंगच्या बाबतीत। ब्रेस्टफीडिंगच्या वेळेस आईला तारेवरची कसरत करायला लागते, कारण तिचं स्वतःचं हीलिंग सुरू असतं, शरीर थकलेलं असतं, अतिशय तानुल्या अशा बाळाचं संगोपन करायचं असतं आणि त्याबरोबरच ब्रेस्टफीड करायचं असतं, ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित येणं आणि ती सगळी टेक्निक जमणं गरजेचं असतं। म्हणून या रिलेटेड आज एक महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या आपल्या व्हिडिओ हा 3 भागामध्ये आपण बघणार आहोत। पहिली गोष्ट असणार आहे डिलिव्हरी झाल्या कुठल्या गोष्टी केल्या असता ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित यायला मदत होते। दुसरा भाग अर्थातच आहे तो म्हणजे आहारात आपण कुठले घटक खाल्ले पाहिजेत आवर्जून, ज्याच्यामुळे आईचं हीलिंग आणि दुधाची किंवा ब्रेस्ट मिल्कची वाढ होणं यामध्ये मदत होईल। आणि तिसरी गोष्ट ही आहे की अजून अशा काही छोट्या टिप्स ज्याच्यानी जो मिल्क फ्लो सुरू झाला आहे तो छान मेंटेन राहील, अगदी बाळाचं जोपर्यंत बाळ ब्रेस्टफीड घेत आहे तोपर्यंत। तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर या प्रोसेसमधला पहिला भाग आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच काय केलं पाहिजे ह्याविषयी। त्यातला पहिला मुद्दा आहे की डिलिव्हरी झाल्या पहिले 5 ते 10 मिनिटात बाळाला आईच्या जवळ देणं अतिशय आवश्यक आहे दूध पिण्यासाठी, ज्याला आपण स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणतो। त्यांनी काय होतं, ब्रेनला सिग्नल जातात की आता बाळाचा जन्म झाला आहे, बाळ दूध प्यायचा प्रयत्न करते, म्हणजे आपल्याला दूध तयार करायचं आहे। आता सिझेरियन जर झालेलं असेल किंवा तर त्यावेळेस दूध येण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, काही लोकांना 2-2, 3-3 दिवससुद्धा लागतात दूध सुरू होण्यासाठी। पण तरीसुद्धा अतिशय पेशन्स ठेवून प्रत्येक वेळेस बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण बाळाला जवळ घ्यायचं, दूध पाजायचा प्रयत्न करायचा आणि दूध येत नसेल तर आपण त्याला फॉर्म्युला डॉक्टर द्यायला सांगतात, फॉर्म्युलाचं दूध द्यायला सांगतात। परंतु प्रत्येक वेळेस बाळाला जवळ घेणं आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला हळूहळू ब्रेस्ट मिल्क तयार व्हायला मदत होते। दुसरी गोष्ट आहे ब्रेस्ट मिल्क सुरू झाल्यानंतर जन्म झाल्यापासून पहिले 38 आवर्स म्हणजे 38 तास एक थोडासा घट्ट पिवळ्या रंगाचा असा चीक, ज्याला मराठीत म्हटलं जातं असा, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो, ते तयार होत असतं आईच्या शरीरामध्ये आणि ते प्रत्येक मुलाला मिळणं अतिशय आवश्यक असतं। त्यामुळे तुम्हाला जर कोलेस्ट्रॉम व्यवस्थित येत असेल तर ते बाळाला पाजायलाच हवं, कारण की त्यामध्ये खूप सारे अँटीबॉडीज असतात। म्हणजे बाळ आता आपल्या पोटातनं म्हणजे का अतिशय सिक्युअर्ड एन्व्हायरमेंटमधनं सेफ जागेतनं बाहेर येतं आहे आणि त्याला आजूबाजूचे सगळे जीव जंतू व्हायरसेस ह्या सगळ्याचा त्याला सामना करण्यासाठी निसर्गानेच ही अँटीबॉडीजचा एक असा मोठा डोस जन्म झाला त्याला दिला जातो। त्यामुळे कोलेस्ट्रॉम तुम्हाला येत असेल व्यवस्थित तर ते बाळाला पाजायचं आहे, त्याच्याने तुमच्या बाळाची इम्युनिटी खूप जास्त वाढते। शिवाय त्याच्यामध्ये आवश्यक असलेले प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्ससुद्धा असतात, ज्याच्याने बाळाला बाहेरच्या जगाशी जुळवून घ्यायला एक तो स्टार्टर असं छान देवाने तयार केलं आहे। त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉम त्याच्यानंतर बाळाला ते पूर्ण 38 आवर्स जे येत असतं ते द्यायचं आहे। आता कधी काही स्त्रियांना कोलेस्ट्रॉम व्यवस्थित येतं, त्याच्यानंतर दूधही व्यवस्थित यायला लागतं, परंतु बाळाला ते घेता येत नाही, ज्याला लॅचिंग प्रॉब्लेम असं म्हणतात। हा लॅचिंग प्रॉब्लेम आपण डॉक्टर, नर्सेस, ज्या अनुभवी नर्सेस हॉस्पिटलमध्ये असतात किंवा तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटबद्दल विचारलं तर बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आता लॅक्टेशन कन्सल्टंट येतात, जे तुम्हाला वेगवेगळी टेक्निक्स शिकवतात जेणेकरून बाळाला व्यवस्थित लॅच करता येईल। बाळ आणि आपण दोघंही या प्रोसेसला नवीन असल्यामुळे थोडे पेशन्स ठेवून आपण हे टेक्निक शिकून घ्यायला पाहिजे। शक्यतो प्रयत्न केल्यानंतर बाळ हळूहळू लॅच करायला लागतं। अगदी काही लोकांचं असं होतं की काही केल्या बाळाला लॅचिंग जमत नाही आहे आणि म्हणून ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून म्हणजे काढून द्यावं लागते।
परंतु शक्यतो प्रयत्न करायचा जेणेकरून 2 गोष्टी होतात. बाळ जेव्हा दूध पीत असतं तेव्हा परत परत दूध बनण्याची जी प्रोसेस असते ती अखंडपणे सुरू राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला समाधानकारकरित्या दूध पिता येतं, त्याचं पोट भरतं, त्याला त्याच्या गरजेनुसार दूध पिता येतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लॅचिंगचा जो प्रॉब्लेम जर होत असेल तर शक्यतो लक्षात ठेवायचं की हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळायच्या आधी ह्या सगळ्या मेडिकल प्रोफेशनल्सची मदत घेऊन लॅचिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच घरी यायचं. म्हणजे तुम्ही अगदी शांतपणे घरी येऊन बाकीच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ शकता. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आईला मुळात डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये भरपूर दमायला झालेलं असतं. आपली शक्ती एकदम डाऊन झालेली असते. त्यात बाळाचं शी शू आणि सगळं फीडिंग यामुळे आपली झोप व्यवस्थित होत नसते. आणि हे सगळं आणि त्याच्यात दूध बनवायचं असल्यामुळे भरपूर भूक लागते, खूप दमायला होतं. तर हे सगळं करताना आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपण पुढच्या मुद्द्याकडे आता जाणार आहोत की ब्रेस्टफीडिंग करताना आपण आहारात कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड केल्या पाहिजेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. आहारामध्ये काय काय ॲड केलं पाहिजे हे सांगायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच लोकांमध्ये ट्रेडिशनली हे खाऊ नको, ते खाऊ नको, हे जास्त खा, ते बाधेल, असं काय काय खूप सांगितलं जातं. तेव्हा अशा वेळेस मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियनचा सल्ला अशा वेळेस खूप आवश्यक ठरतो. की तेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित विचारून काय खाल्लं असता काय त्रास होऊ शकतो हे सगळं व्यवस्थित समजून घ्या. जेणेकरून पुन्हा एकदा मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्या आजूबाजूची माणसं आपल्या काळजीनेच आपल्याला काहीतरी सांगत असतात, पण ते प्रत्येक वेळ बरोबर असेलच असं नाही. त्यामुळे आजसुद्धा व्हिडिओमध्ये सांगताना मी काय खाऊ नको याच्या खोलात शिरणार नाही आहे, परंतु काय खाणं आवश्यक आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमची हेल्थ चांगली ठेवायला, हिलिंग व्यवस्थित व्हायला आणि दूध वाढायला मदत होऊ शकते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. बाकी ट्रेडिशनली तुमच्या घरात ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या बरोबर असतीलच, परंतु एकदा प्रोफेशनल व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. आहारामध्ये करण्याची सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे भरपूर फ्लुइड्स किंवा पातळ पदार्थ डिलिव्हरीनंतर खायला सांगितले जातात. ते कशासाठी तर तुम्ही ट्रेडिशनली आपल्या घरात ऐकलं असेल, सांगतात सगळं काला करून खा, चुरडून खा. तर त्यामागे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे डिलिव्हरीनंतर आपली डायजेस्टिव्ह प्रोसेस खूपच स्लो डाऊन होते, सोप्या सोप्या गोष्टी पचवायला आपल्याला थोडंसं कठीण जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच तुमचं जे दूध आहे, ब्रेस्ट मिल्क आहे, त्यामध्ये 70% पाणी असतं. मग ते कुठून जाणार, ते सगळं आईच्याच शरीरातनं जात असतं. त्यामुळे भरपूर डिहायड्रेशन डिलिव्हरीनंतर होतं, ओठ कोरडे पडतात, सारखा घसा कोरडा पडतो आणि थकल्यासारखं होतं. ह्या सगळ्या गोष्टी, डोकं दुखतं, हे सगळं होतं. आधीच खूप पेन होत असतं आणि त्यात याची भर पडते. म्हणून कटाक्षाने भरपूर पाणी, एक मोठी पाण्याची बॉटल सतत जवळ ठेवून देणं. आणि मुख्य म्हणजे एक सोपी गोष्ट आपण लक्षात ठेवायची, एरवी पाणी प्यायचंच आहे, पण त्याच्या बरोबरीने आपलं जे फीडिंगची वेळ असते त्या फीडिंग सुरू करताना आधी 1 ग्लास पाणी प्यायचं आणि फीडिंग झाल्या झाल्या 1 ग्लास पाणी प्यायचं मिनिमम. तुम्हाला जास्त तहान लागली आणि तुम्ही जास्त प्यायलं तर बेस्ट आहे, परंतु जितकं पाणी तुम्ही व्यवस्थित प्याल तेवढं दूधही व्यवस्थित यायला मदत होईल आणि तुमचं शरीरसुद्धा थकून जाणार नाही किंवा जे खूप जास्त डिहायड्रेशन होतं तसं होणार नाही. अन्नपचन व्यवस्थित होईल. आणि जेवणामध्ये सुद्धा गरम गरम सूप्स किंवा डाळीचं सूप किंवा डाळीचं पाणी, त्याच्यानंतर भाज्यांमध्ये सुद्धा थोडंसं जास्त पाणी घालून छान शिजवलेल्या भाज्या, आमटी, अशा ज्या गोष्टी आहेत ज्या गरम आहेत आणि ज्या पातळ आहेत. खिचडी केली तर ती थोडीशी सरसरीत अशी पातळ खिचडी करणं, हे सगळं खूप आवश्यक आहे. आणि ते तुम्ही जितकं व्यवस्थित प्याल तितकं चांगलं. तुम्ही ताकही रेग्युलरली पिऊ शकता, दूध तर प्यायचंच असतं पण ताकही पिऊ शकता, परंतु ताक पिताना ते आयदर गरम पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे थोडंसं कोमट करायचं, एकदम थंड ताक नाही प्यायचं. किंवा मग एक सोपा उपाय आहे, लोखंडाची पळी जी असते फोडणी करायची, ती मस्त तापवायची आणि ती ताकामध्ये घालायची, जेणेकरून ताकही छान गरम होतं आणि फुटत नाही आणि मग असं ताक आपण पिऊ शकतो. सो जितक्या पातळ गोष्टी आपल्याला आहारात ठेवता येतील तेवढ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. बट हॅव्हिंग सेड दॅट, चहा कॉफीचं प्रमाण मात्र अतिशय कमी, कॉफी शक्यतो नकोच.
चहासुद्धा शक्यतो सुरुवातीला न प्यायलेलाच बरा. परंतु बाकीच्या पातळ गोष्टी भरपूर ठेवा जेवणात, ज्याने तुम्हाला खूप उपयोग होईल. आता आहाराबद्दल दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो गॅलॅक्टोगॉग्स किंवा दूध वाढीसाठी उपयोगी होणारे पदार्थ. तर आता मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे ज्याच्याने दूध वाढीलाही मदत होते आणि आईची रिकव्हरीही व्यवस्थित व्हायला मदत होते. आता बऱ्याच घरांमध्ये ट्रेडिशनली ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खाल्ल्या जातात, दिल्या जातात, परंतु ज्यांना काहीच या गोष्टींची कल्पना नाही आहे त्यांच्यासाठी एक रेडी लिस्ट तयार होईल आणि काही लोकांना काही पदार्थ माहीत नसतील तर त्यांच्याही नॉलेजमध्ये भर पडेल. त्यामुळे मी पटापट पदार्थ सांगत जाणार आहे आणि त्याची लिस्ट तुम्हाला उपयोगी नक्की पडेल. तर पहिली गोष्ट ह्याच्यातली आहे ती म्हणजे शतावरी कल्प. मी माझ्या प्रेग्नन्सीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की तुम्ही कन्सीव्ह करायला ट्राय करण्यापासूनच शतावरी कल्प घालून दूध प्यायला सुरुवात करू शकता. परंतु जर आत्तापर्यंत केलं नसेल तर आत्ता सुरू करणं खूप आवश्यक आहे. 1 कप दुधामध्ये 2 चमचे शतावरी कल्प घालून सकाळ संध्याकाळ दिवसातनं 2दा म्हणजे हे दूध प्यायचं आहे. त्याने दूध वाढीलाही मदत होते आणि आईच्या शक्ती मेंटेन राहण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अळीव, ज्याला हिंदीमध्ये हलीम म्हणतात आणि इंग्लिशमध्ये गार्डन क्रेस सीड्स असं नाव आहे. तर ह्या अळीवामध्ये भरपूर आयर्न असतं, त्यामुळे अळीवाचे लाडू खोबरं गूळ घालून केले जातात किंवा तुम्ही इतर काही पिठांचे लाडू करत असाल तर काही लोक त्यातही अळीव घालतात. एकूण अळीव खाण्याचं खूप महत्त्व आहे. यामध्ये मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की काही घरांमध्ये अळीवाची खीर केली जाते, परंतु शक्यतो कॅल्शियम आणि आयर्न एकत्र खायचं नसतं कारण काहीच धड ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे अळीवाचे लाडू खाणं जास्त बेटर आहे किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये दुधाबरोबर शक्यतो अळीव मिक्स करू नये. त्यांनी काही फार त्रास होणार आहे अशातली गोष्ट नाही, पण धड कॅल्शियमही मिळत नाही आणि धड आयर्नही मिळत नाही असं होतं म्हणून. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मेथी. ह्याच्यात मेथी दाणे आणि मेथीची भाजी या दोन्ही गोष्टी येतात. जर मेथीचे लाडू करून खाल्ले जातात, जर मेथीचे ज्यांना खूप जास्त पित्त होतं त्यांनी मेथीचे लाडू त्यांना त्रास होऊ शकतो. मग अशा वेळेस तुम्ही फोडणीमध्ये जे काही पदार्थ वाळंतिणीसाठी केले जातील त्याच्या फोडणीत मेथी दाणे घालू शकता. मेथीची भाजी, फ्रेश पानांची भाजी, थेपले हे तर आपण खाऊच शकतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्समधनं भरपूर कॅलरीज, एनर्जी, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स मिळत असल्यामुळे सगळे ड्रायफ्रूट, मग त्याचे लाडू, ड्रायफ्रूट पावडर करून ठेवली आणि ती खिरींमध्ये, शिऱ्यामध्ये वगैरे घातली असं तुम्ही करू शकता, जेणेकरून छोट्या फॉर्ममध्ये मस्त पोटभरीचं असं जेवण होऊ शकतं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे राजगिरा. बरेच जण घाबरतात की राजगिरा थंड पडेल का वगैरे, पण नाही, राजगिऱ्यातही भरपूर कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे राजगिराचे लाडू किंवा लाह्या या नियमितपणे देऊ शकता तुम्ही. त्यानंतर गार्लिक किंवा लसूणीचं खूप महत्त्व आहे. तुम्ही तुपात तळून लसूण देऊ शकता. फोडणीत परत एकदा भाज्यांमध्ये, ग्रेव्हीजमध्ये लसूण घालू शकता किंवा ब्रेकफास्टचे जे काही पदार्थ करतात त्यात आपण लसूण घालू शकतो. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीत, जितक्या गोष्टीत लसूण वापरता येईल, लसूणही या दिवसात खूप छान आहे. फक्त त्याचा उग्र दर्प येत असल्यामुळे बाळाला फीड करायला घ्यायच्या आधी जर तुम्ही लसणीचं काही खाल्लं असेल तर शक्यतो तोंड व्यवस्थित धुवायचं, ब्रश वगैरे करायचं, कारण की लसणीचा वास बाळाला थोडासा इरिटेट करू शकतो, स्पेशली अगदी न्यूबॉर्न बेबी असेल तर. त्यानंतर पुढची गोष्ट आहे जिंजर म्हणजे आलं किंवा सुंठ. ह्या दोन्हीचा भरपूर वापर आपण पुन्हा एकदा जेवणात, सूप्समध्ये वगैरे करू शकतो. त्याच्याने आपलं डायजेशन छान राहायला पण मदत होते. जसं मी मगाशी म्हटलं की डायजेशन थोडंसं प्रॉब्लेममध्ये या दिवसात येतं, त्यामुळे आल्याचा आपण पुन्हा एकदा भरपूर आपण वापर करू शकतो. पुढची गोष्ट आहे सुकं खोबरं. सुक्या खोबऱ्यामध्ये सुकं खोबऱ्याची आपण जी चटणी करतो लसूण आणि खोबरं घालून ती करू शकतो. आणि त्यात एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट मला माझ्या नातेवाईकांकडनं कळली होती. ह्या दिवसात गरम मसाला, मिरची, लाल तिखट हे जास्त खायचं नसतं. तर म्हणून त्याच्याऐवजी आपण लसूण, मिरी आणि म्हणजे काळी मिरी चालते खाल्लेली आणि सुकं खोबरं अशा मस्तपैकी चटणी करू शकतो. अगदीच सगळं सपक जेवण जेवत असतो तर त्याच्यात थोडीशी मजा यायला ही चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता.
त्यानंतर पुढची गोष्ट आहे बाजरी. बाजरीसुद्धा दूध वाढीसाठी खूप छान असते आणि बाजरीची भाकरी तुम्ही मस्त गरम गरम तूप लोणी वगैरे घालून खाऊ शकता किंवा बाजरीपासून आपण लापशीसुद्धा करू शकतो. जशी आपण गव्हाच्या पिठाची लापशी करतो तशी बाजरी, मग त्याच्यात तुम्ही खारीक पावडर घाला, गूळ घाला, साखर घाला, जे काय तुम्हाला आवडत असेल आणि अशी बाजरीची लापशी तुम्ही खाऊ शकता. खसखसीचं भरपूर महत्त्व आहे. खसखशीने मला स्वतःला तर खूप एक्सपिरियन्स आलं की खसखसीची खीर वगैरे खाल्ली की पटकन दूध वाढ झालेली अगदी लक्षात यायची. त्याच्यामुळे खसखस एक सोपी गोष्ट आहे. रात्री झोपताना 1 चमचा, मात्र दिवसाला 1 आपला पोह्याचा चमचा, टीस्पूनच्या वर खसखस खायची नसते. म्हणजे छान दूध वाढतंय म्हणून भरपूर खसखस खाल्ली आहे अजिबात करायचं नाही. खसखस तेवढीच खाणं योग्य आहे, नंतर ती हानिकारक होऊ शकते इतकी की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 1 चमचाच खसखस रोज खायची, रोज किंवा जशी गरज पडेल त्याप्रमाणे. मग तुम्ही ती वड्यांमध्ये वगैरे घालू शकता किंवा पोर्शन कंट्रोल करण्यासाठी सर्वात सोपं म्हणजे खीर खायची. रात्री झोपताना खसखस 1 चमचा आणि 5-6 बदाम भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर ते सगळं मिक्सरमध्ये फिरवून दूध घालून छान शिजवायचं आणि खीर करून खायची. हा अतिशय काय म्हणतात गुणकारी सगळ्यांमध्ये मला उपाय वाटला की जेणेकरून पटकन दुधात वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ओवा, त्याच्यानंतर बाळंशोपा. ओवा आणि बाळंशोपा पुन्हा एकदा खूप प्रमाणात खातात. ओवा पुन्हा एकदा आपल्या गॅसेस वगैरे होत नाहीत. ओवा पाण्यात घालूनसुद्धा देतात, उष्ण असतो त्याच्यामुळे. आणि बाळंशोपा या दिवसात स्पेसिफिकली दूध वाढीसाठी खाल्ल्या जातात. तर तुम्हाला जर हे वेगळं वेगळं खायचं नसेल तर मी अशी एक सोपी गोष्ट केली होती, ती म्हणजे बडीशोप, बाळंशोपा, ओवा, थोडीशी अळशी, तीळ आणि बदामाचे काप असं सगळं आणि थोडंसं चवीला जर आवडत असेल, लागत असेल तर मीठ, नाही घातलं तरी चालतं. हे सगळं भाजून अशी छान सुपारीसारखं करून ठेवलेलं, मुखवास आपण ज्याला म्हणतो, आणि दिवसातनं 2-3 चमचे मी ते खायचे. त्यामुळे त्या सगळ्या बिया आपोआप पोटात जातात, जरा तोंडाला छान चवही राहते. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बिटल लीफ, म्हणजे आपलं खायचं पान. खायच्या पानाने सुद्धा दूध वाढीसाठी खूप उपयोग होतो. तर मी जनरली असं करायचं की खायचं पान घ्यायचं, त्याच्यात ही सगळी सुपारी आणि खोबरं घालून ते खायचं. हे नियमितपणे केल्यामुळे खूप उपयोग होतो. दिवसातनं 2दा तुम्ही हे करू शकता. या व्यतिरिक्त जर काही तुमच्या ट्रेडिशनली घरात बनणाऱ्या गोष्टी इन्क्लूड करायच्या असतील तर काही हरकत नाही आहे. यावेळेस खूप पथ्य असं नसतं, खूप थंड किंवा अशा गोष्टी खाऊ नये, हे जनरली रेकमेंडेड आहे, जे सगळ्यांना माहीतच असतं. आता आपण बघितलं पहिल्यांदा की डिलिव्हरी झाल्या काय केलं पाहिजे, त्यानंतर आहारात काय काय आपण बदल केले पाहिजेत किंवा काय काय ॲड केलं पाहिजे ते बघितलं. आता तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत की मिल्क सप्लाय येतो आहे व्यवस्थित, पण तो मेंटेन कसा ठेवायचा किंवा दूध कमी पडत असेल तर ते वाढवायचं कसं. तर ह्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टर हे एक गोष्ट सांगतात की फीड ऑर एक्सप्रेस. म्हणजे काय तर बाळ दूध पितं आहे, परंतु काही लोकांना हे सगळे उपाय केल्यामुळे म्हणा किंवा जेनेटिकलीच खूप दूध असतं आणि सुरुवातीचे 15 ते 20 दिवस बाळ अगदी छोटं असल्यामुळे ते फार थोडं दूध पित असतं. मग अशा वेळेस बाळाची भूक भागल्यानंतरसुद्धा आईला जर हेवी वाटत असेल, खूप दूध फॉर्म झालं आहे, तर ते काढून टाकणं, एक्सप्रेस करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, असं जर आपण केलं नाही तर दूध साचून राहतं आणि पुन्हा एकदा ब्रेनकडे सिग्नल जातो की बाळाच्या गरजेपेक्षा खूप दूध बनतं आहे, आता दुधाची गरज नाही आहे, आणि म्हणून दूध बनवण्याची प्रक्रिया हळूहळू कमी व्हायला लागते. मग ती परत वाढवणं खूप कठीण जातं. त्यामुळे डॉक्टर हा सल्ला नेहमी देतात की बाळाचं दूध पिऊन झाल्यानंतर उरलेलं दूध एक्सप्रेस करा, जेणेकरून दूध परत छान बनत राहील. आणि दुसरा प्रॉब्लेम हाही होतो, जर खूप दूध साठतं आहे आणि बाळाला तेवढं लागत नाही आहे तर आईच्या ब्रेस्टमध्ये त्याच्यामुळे गाठी किंवा मस्टायटिस ज्याला म्हणतात ते होऊ शकतं, पस होऊ शकतो, आईला ताप येऊ शकतो आणि अगदी काही केसेसमध्ये ही गोष्ट सर्जरीपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही जेवढे ब्रेस्ट एम्प्टी करू शकाल तेवढं बेस्ट असतं दूध बनण्यासाठी सुद्धा आणि आईची हेल्थ चांगली राहण्यासाठी सुद्धा.
दुसरी टिप आहे ती म्हणजे दूध कीप अल्टरनेटिंग ब्रेस्ट, म्हणजे दोन्हीकडून व्यवस्थित दूध पाजणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी काही लोकांकडनं मी असं ऐकलेलं की बायका असं सांगायच्या की 10 मिनटं एका साईडनी पाज आणि 10 मिनटं एका साईडनी पाज, परंतु ती पद्धत चुकीची आहे. दोन्हीकडून पाजलं पाहिजे, परंतु एका साईडचं दूध पूर्ण संपल्यावरच दुसऱ्या साईडनी पाजलं पाहिजे. हे का, यासाठी अगदी सोपं सायंटिफिक कारण आहे. मला जेव्हा हे कारण समजलं तेव्हा मला असं वाटलं की ही निसर्गाची किती सुंदर किमया आहे की आईला 2 प्रकारची दूधं येतात. जेव्हा बाळ प्यायला सुरुवात करतं ते पहिलं दूध जे असतं त्याला फोर मिल्क असं म्हणतात. ते सुरुवातीचं दूध अगदी पाण्यासारखं असतं, म्हणजे त्याच्यात 70 ते 80% फक्त पाणी असतं जे बाळाची तहान भागवतं. आणि त्यानंतरचं जे दूध येतं त्याला हाइंड मिल्क असं म्हणतात, ज्याच्यामध्ये पहिल्या दुधापेक्षा फॅट्स, प्रोटीन सगळं जास्त असतं आणि ते थिक असतं आणि फॅट्स जास्त असल्यामुळे ते बाळाची भूक भागवतं. पहिलं दूध पाणी जास्त असल्यामुळे तहान भागवतं आणि मग भूक भागवतं. आणि ह्याच कारणासाठी असं सांगितलं जातं की बाळाला वरून पाणी द्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण ब्रेस्ट मिल्कमधनं सफिशियंट त्याला सगळं मिळतं. त्याच्यामुळे 5व्या-6व्या महिन्यात बाहेरचं चालू करेपर्यंत तोंडाने बाळाला काहीच द्यायचं नसतं, एक्सक्लुझिव्हली फक्त ब्रेस्ट मिल्क. मग हे करताना जेव्हा पूर्ण एका साईडचं ब्रेस्ट एम्प्टी झालं आहे, दूध येत नाही आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या साईडचं दूध द्यायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून बाळाला दोन्हीकडचं सगळं न्यूट्रिशन मिळेल. जर तुम्ही 5-7 मिनटं इकडे 5-7 मिनटं इकडे असं केलं तर बाळ फक्त पाणी पिईल आणि ज्याच्याने बाळाला शक्ती येणार आहे, बाळाचं वजन वाढणार आहे, ते सगळं होणार नाही. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे मस्टायटिस किंवा याचा धोका टाळण्यासाठी दोन्हीकडून आणि बाळाचं पोषण व्यवस्थित व्हायला दोन्ही बाजूनी दूध देणं आवश्यक आहे, परंतु एक पूर्ण एम्प्टी झाल्यावर दुसरं द्यायचं आहे. आणि असं केलं असता बाळाचं वजन वगैरे छान वाढणार आहे आणि तुम्हालाही काही प्रॉब्लेम येणार नाही. तिसरी टिप आहे, या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर दूध सफिशियंट येत नसेल पण बाळाला दूध व्यवस्थित घेता येतं आहे, अशा गोष्टींमध्ये डॉक्टर काही गोळ्या रेकमेंड करतात ज्या यावेळेस घेतलेल्या सेफ असतात आणि ज्याच्यामुळे सडनली दुधात वाढ होते. त्यामुळे ज्या लोकांना हे प्रॉब्लेम्स येत असतील, व्यवस्थित ते स्वतःच्या डोक्याने बाहेरचं दूध दिलं वगैरे असं काहीही करायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरला सांगा की माझं बाळ क्रँकी होतं आहे, त्याला दूध पुरत नाही आहे, ते तुम्हाला योग्य त्या गोळ्या रेकमेंड करतील ज्याच्याने दूध वाढीला मदत होईल. अजून एक महत्त्वाची टिप मला या क्षणी द्यायची आहे की बरेच जणं जर दूध पुरत नसेल तर गाईचं दूध पाणी घालून दिलं वगैरे असं काय काय करतात, परंतु इथे मला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जे फॉर्म्युला मिल्क असतं, म्हणजे पावडरचा डब्बा जो आपण म्हणतो देतात डॉक्टर, ते ब्रेस्ट मिल्कमधल्या गोष्टींचा विचार करून त्यासारखं बनवलेलं असतं. अर्थात ते सेम आपण बनवू नाही शकत, परंतु त्याच्या जवळ जाणारं असतं. त्यामुळे पहिले 6 महिने बाळाला काही झालं तरी गाईचं म्हशीचं दूध द्यायचं नाही, आईचंच दूध द्यायचं. ते बाळासाठी सर्वात बेस्ट आहे. परंतु ते येत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित कसं द्यायचं ते समजून घेऊन फॉर्म्युलाचं दूधच द्यायचं आहे, बाकी पाणी वगैरे काहीही द्यायचं नाही. त्याच्यामुळे ही बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपण आत्ता हा पूर्ण व्हिडिओ बघितला, ह्याच्यातल्या टिप्स, डाएटमधले बदल हे सगळं समजून घेतलं, परंतु इतकं सगळं व्यवस्थित करूनसुद्धा जर तुम्हाला दूध येत नसेल एखाद्या आईला किंवा बाळाला ते घेता येत नसेल आणि तुम्हाला फॉर्म्युला मिल्कवर बाळाला शिफ्ट करावं लागलं, तर मला त्या सगळ्या आयांना हे कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही स्वतःला त्यासाठी गिल्टी वाटून घेऊ नका. खूप आयांना अतिशय वाईट वाटतं, काहींना डिप्रेशन येतं, परंतु आधीच ही प्रोसेस खूप कठीण असते आणि त्यात तुम्ही यू आर डुईंग गुड जॉब. तुम्ही इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या मुलासाठी करता आहात, त्यामुळे अजिबात स्वतःला गिल्ट वाटून घ्यायची काही गरज नाही आहे. ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित येणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. त्यात काही जेनेटिक फॅक्टर्ससुद्धा असतात की आईला जर व्यवस्थित दूध येत होतं तर मुलीला येतं. तो एकच गोष्ट आहे असं नाही, पण आता जेनेटिकली जर तसं काही असेल तर आपण खरंच त्याच्यात काही चुकलेलो नसतो. त्यामुळे ब्रेस्ट मिल्क यावं व्यवस्थित यासाठी 100% प्रयत्न करा. परंतु जर तसं होत नसेल तर फॉर्म्युला फीड हे सुद्धा ब्रेस्ट मिल्कच्या खूप जवळ जाणारं आता बनवलेलं आहे सायन्स पुढे गेल्यामुळे. त्यामुळे त्यावरही तुमच्या मुलाचं छान पोषण होणार आहे.
त्यामुळे अजिबात स्वतःला गिल्टी वाटून घेऊ नका. आपण सगळ्या जणींनी ही प्रोसेस अतिशय आनंदाची आहे तेव्हा ती छान एन्जॉय केली पाहिजे. तेवढीच कठीणही असते आणि त्यामुळे त्याच्यात अजून हे ॲडिशनल गिल्टची गरज नाही आहे. लोक काही कधी कधी बोलतात, पण इट्स ओके. आपण दुर्लक्ष नेहमीच करू शकतो. तेव्हा तुमच्या सगळ्यांची बाळं छान गुटगुटीत आणि हेल्दी व्हावी आणि तुमच्या सगळ्यांची तब्येतही छान राहावी अशी मी सदिच्छा व्यक्त करते. ह्या प्रोसेसमधनं जे कोणी जात आहेत, जाणार आहेत, जे प्रेग्नंट आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि याविषयी प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फिडिंग, लॅक्टेशन याविषयी तुमच्या काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला तिथे टाकणं एवढं कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरनं, फेसबुकवरनं मेसेज केलेत तरीसुद्धा चालेल. परंतु मी त्या शंकांचं निरसन करायचा नक्की प्रयत्न करीन. आणि असे सायंटिफिक इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी द ग्रीन पंचला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.